मला आठवतं इथेच याच बाकावरनं उद्धव साहेबांनी 2020 साली किंवा 19चं आमचं जे इकडचं अधिवेशन होतं तेव्हा शेतकऱ्यांसाठी कुठचीही अट न लावता 2 लाखापर्यंत जे कर्ज होतं ते माफ केलेलं. तसं का नाही करत आहे सरकार? करा ना जाहीर, आणि जी मदत आहे जी आता KYC मध्ये वगैरे अडकलेली आहे ती द्या, खरोखर द्या. आता आमचे जे खासदार आहेत लोकसभेतलं उत्तर आत्ता वित्तमंत्री महोदयांनी त्याचं उत्तर दिलं की कुठे नेमकं ते अडलेलं आहे सगळं. पण का अजून कर्जमाफी झाली नाही, का अजून कर्जमुक्ती झाली नाही, का अजून मदत जात नाही? जसं शहरी भागाचे विचार आहेत तसे, आणि हे सगळे प्रश्न तसे ग्रामीण भागाचे आहेत. आणि मग हाच प्रश्न पडतो की हे सरकार नेमकं कोणाचं आहे? हे सरकार कोणाचं आहे? हे तरुणांचं सरकार नाही आहे. ज्या राज्यामध्ये जिथे राजकारण एवढं दूषित झालेलं आहे, जिथे राजकारण एवढं गलिच्छ झालेलं आहे, वेड्यावाकडे आपण मार्गावर निघालेलो आहे, हे सरकार तरुणांचं नाही. कदाचित म्हणजे हे काही नोकऱ्या देऊ शकले नाही आहे. इन्फ्लुएन्सर बनणं हे काही नोकऱ्या नाही आहे. हे सरकार महिलांचं नाही आहे. लाडकी बहिणींचा काल उल्लेख मुख्यमंत्री महोदयांनी केला आणि मी विरोध करत नाही आहे. पण हाच प्रश्न आहे माझा की लाडकी बहिणींना आपण जे सांगताय की चांगली योजना आणि त्याच्यावर कोणी टीका करू नये, आम्ही टीका नाही करत आहे. प्रश्न विचारतोय की 2100 रुपये कधी देणार? जे शेतकऱ्यांसाठी आपण निवडणुकीत सांगितलं होतं की हे सरकार नेमकं कोणाचं? ते शेतकऱ्यांचं आहे. आम्ही कर्जमाफी करू, ती कर्जमाफी 7-12 कुठे आहे? ना शहरांसाठी काही केलं ना गावांसाठी केलं. हे सरकार नेमकं कोणाचं आहे? हे महाराष्ट्राचं सरकार आहे, निवडणूक आयोगाचं सरकार आहे ज्यांनी आशीर्वाद दिला, की गुजरातचं सरकार आहे जे गुजरात आपल्या हापूस आंब्यावर आता क्लेम करायला लागलं आणि पालघरमध्ये घुसखोरी करायला लागलाय? हे गुजरातचं सरकार आहे. हे आज आम्हाला सरकारकडून उत्तर पाहिजे.